मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांनी उगारले उपोषणाचे हत्यार। स्थानिक प्रशासनाच्या विरोधात सुरू केले दुकान, शहरात संतापाची लाट। मारेगाव प्रभाग 12 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा विरोध झुगारून देशी दारूचे दुकान थाटले असून शांतीचे प्रतीक असलेल्या बुद्ध विहार जवळच असलेल्या हे बहुचर्चित दुकान कायम बंद करा या प्रमुख मागणीसाठी येथील महिलांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे। वरिष्ठ प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई होईल याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे। मारेगाव येथील माडी रोडवर असलेले देशी जीर्ण झाल्याचे कारण देत माडी येथील अनुज्ञप्ती धारकांनी देशी दारू दुकान थेट बुद्ध विहाराजवळ हलवले। त्यामुळे येथील शांतता भंग होत जातीय तेढ निर्माण होण्याची संभाव्य शक्यता बळावली आहे। या स्थानिक प्रशासनाची परवानगी नसताना वरिष्ठ प्रशासनाचे साटेलोटे करीत बनावट कागदपत्र सादर करून सदर दारू दुकानाचा घाट मांडल्याचा आरोप होत असताना सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। परिणामी माडी रोडवरील अवघ्या 15 वर्षात इमारत जीर्ण झाली असेल तर विदेशी दारू दुकान कसे सुरू आहे हा अनुत्तरीय प्रश्न व संशोधनाचा विषय प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत असताना सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत सदरील अनुज्ञप्ती धारकाचे मुजोऱ्याचे आलेख दिवसागणित वाढत आहे। दरम्यान मारेगाव बुद्ध विहाराजवळील बनावट कागदपत्राच्या आधारे उभारलेले देशी दारूचे दुकान आणि त्यामुळे शांतीचे प्रतीक असलेले संवेदनशील धार्मिक स्थळी आगामी काळात जातीय सलोख्याला सुरुंग लागू नये यासाठी हे बहुचर्चित देशी दारू दुकान कायम बंद करण्यात यावे। या प्रमुख मागणीसाठी येथील पूजा तेलंग, अश्विनी खाडे, नूतन तेलंग, मोनाली रायपुरे, रुपाली वनकर, शीला तेलंग, सोनिया पाटील, तुळसा तेलंग, सुकेशनी पाटील, शीतल तेलंग, वैशाली तेलंग, सोनू पाटील, कविता ताकसांडे, लता वनकर, सारिका पाटील, स्मिता खैरे, पूनम पुनवटकर, प्रतिभा चौधरी, इंदिरा ताकसांडे, वर्षा तामगाडगे, केशर रायपुरे, सुलताना कुरेशी, जमीला शेख, रुपाली पाटील, प्रियंका रायपुरे आदी महिलांनी साखळी उपोषणाचे हत्यार आज सोमवारपासून उगारले आहे। आज उपोषणाचा आमचा पहिला दिवस आहे। 2 महिने झाले दारूपट्टी चालू होऊन इतके दिवसापासून आम्ही डॉक्युमेंट्स केले, कागदपत्र केले, पण त्याचा काही फायदा झाला नाही। एक्सचेंज ऑफिसर येऊन गेले खरात, यांनी सुद्धा त्याची चौकशी केली नाही आणि त्यांनी असा खोटा जवाब दिला की ही जी दारूभट्टी आहे ही कायद्यानं नव्हे आहे, म्हणजे इथं राहू शकते। आणि त्यांनी खोटा जवाब देऊन आमच्यावर म्हणजे पूर्ण बायांवर अन्याय अत्याचार केला। त्यांना निलंबित करावे ही मागणी आम्ही महिला करत आहोत, कारण आमच्यावर खूप अन्याय अत्याचार होऊन राहिला। इथे साईडला आमच्या विहार आहे, विहाराला धोका होऊन राहिला, महिला कंटस्थ होऊन राहिलेले आहे, मुलं बाळ आहे, ते प्लेग्राऊंड आहे इथे, ते कसे खेळणार, आमच्या महिलांचं जीवन धोक्यात आलं आहे, आम्ही बाहेर कसं निघणार याची आम्हाला भीती वाटत आहे। काही गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही जो दारूभट्टीसाठी काम करत आहोत किंवा आम्ही त्या भट्टीला उठवायचा प्रयत्न चालू आहे ते प्रशासनाच्या कानापर्यंत गेलं पाहिजे, प्रशासनाला दिसलं पाहिजे, म्हणून आज आम्ही दिनांक 24 तारखेला आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। सगळ्या वार्डातल्या महिला आम्हाला न्याय मिळवून द्यावं प्रशासनाने, आणि आम्ही प्रशासनाच्या यवतमाळपर्यंत, कलेक्टर ऑफिसपर्यंत, पोलीस स्टेशनपर्यंत आणि नगरपंचायतपर्यंत आम्ही गेलेलो आहे। आमचे जे तक्रार होती ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे, पण त्यांनी अजूनपर्यंत आमच्या विषयाला काहीच वाव दिलेला नाही आहे। म्हणून आज आम्हाला उपोषण हा मार्ग निवडावा लागला आहे, कारण की आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहोत। लाडक्या बहिणी फक्त नावापुरता नाही, तर आम्हाला न्याय पाहिजे। आम्ही आमच्या लेकरांसाठी, आमच्या महिलांच्या स्वातंत्र्यासाठी, आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्ही न्यायासाठी बसलो की आमच्या वार्डामध्ये ही दारूभट्टी नकोच आहे, आणि ज्यांनी दारू दुकान परवाना आहे तो रद्द झाला पाहिजे। दुसरी गोष्ट की ज्या लोकांनी आमच्या विरुद्ध, जसं आम्ही या वार्डातले रहिवासी नाही आहोत, त्या 3 बयानकार लोकांना त्यांना त्या 3 लोकांना कायदेशीर कारवाई करावी
आणि जे आयुक्त आले होते आमच्यापर्यंत त्यांनी खोटे जबान आमचे लिहिलेले आहे आणि त्यांना निलंबित करावं अशी आमची मागणी आहे। आम्ही वार्ड क्रमांक 1 प्रभाग 12 या इथल्या महिला सर्व महिला उपोषणासाठी साखळी उपोषणासाठी बसल्या आहेत। मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी बेमुदत साखळी उपोषणासाठी बसलेलो आहोत। तर आमची मागणी अशी आहे की वार्ड क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 12 यामध्ये असलेले सदर दारूचे दुकान बेकायदेशीर आहे। दुसरा मुद्दा असा आहे, देशी दारूचा परवाना धारक सदर मालक याने खोट्या कागदपत्राचा पुरावा देऊन इथल्या रहिवासी नागरिकांची व शासनाची दिशाभूल करून खोटे पुरावे व खोटे जबाब नोंदवून देशी दारूचे दुकान सुरू केले। तिसरा मुद्दा असा आहे, खोटे जबाब ज्या महिलांनी दिले त्या महिलांवरती गुन्हा नोंदवून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची सर्व महिला कार्यकर्त्याची मागणी आहे। नंबर 4 असा मुद्दा आहे, इथे आमचे श्रद्धास्थान आहे बुद्ध विहार, लगतच थोड्या अंतरावर बाबासाहेबाचा पुतळा आहे, लागूनच शाळा आहे, आठवडी बाजार आहे आणि लगतच देशी दारूच्या दुकानालगतच बस स्थानक आहे। ओपन पेस असल्या कारणाने मुलांना त्या जागेवरती खेळता येत नाही। आमचं महिलांचं स्वातंत्र्य हिरावलं आहे, असल्या कारणाने मुलांना त्या जागेवरती खेळता येत नाही, आम्हाला घराच्या बाहेर निघता येत नाही। आमचं महिलांचं स्वातंत्र्य हिरावलं आहे। इथे रात्री नशेमध्ये बेधुंद असणारे मद्यपी नशेमध्ये धूत असणारे मद्यपी शिवीगाळ करतात, अर्वाच्य शिवीगाळ करतात, महिलांना धक्का मारून जातात। इथे शाळेची मुली जाणे येणं करतात, त्यांना वाईट नजरेनं बघतात। बुद्ध विहाराची जे संरक्षण भिंत आहे त्याच्यावरती लघुशंका करतात। असं भरपूर काही विचित्र मद्यपी लोकांची वागणूक आहे। त्याच्यामुळे आम्ही इथले नागरिक त्रस्त आहोत, महिला नागरिक सगळे त्रस्त झालेलो आहोत। तर आमची देवाभाऊ अजित दादा पवार यांना आमची अशी मागणी आहे, कडकडीची मागणी आहे की आणि देशी दारू परवाना धारक याचा परवाना रद्द करून याची इथली देशी दारूचं दुकान बंद करण्यात यावे आणि आमची ही मागणी मान्य करावी अशी आमची कडकडीची मागणी आहे। मौजा मारेगाव नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 1 मधील आम्ही सर्व नागरिक आणि महिला नागरिक गेली 2 वर्षापूर्वीपासून आमचं आंदोलन चालू आहे देशी दारू दुकानाच्या विरोधात। 11 जुलै 2023ला स्थानिक प्राधिकरण नगरपंचायतला इथे मारेगावचं मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे निवासी वस्ती असल्यामुळे धार्मिक स्थळ बुद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, बसस्थानक आणि निवासी वस्ती या कारणामुळे आम्ही नगरपंचायतला भेट दिली आणि आमचा आक्षेप दाखवला आहे इथे स्थलांतरित होऊ येणाऱ्या देशी दारू दुकानाविरोधात। त्या संदर्भात नगरपंचायत कार्यालयाने आम्हाला ठराव करून दिला। व्यापक लोकहिताच्या दृष्टिकोनातून आम्ही नाहरकत प्रमाणपत्र नाकारतोय आणि ऑक्युपन्सी देखील नाकारतोय असा ठरावच व्यापक लोकहिताच्या दृष्टिकोनाने स्थानिक प्राधिकरणाने करून दिला। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 12 जुलै 2023ला माननीय जिल्हाधिकारी तत्कालीन अमोल येडगे साहेब आणि एक्साईज अधीक्षक नितेश शेंडे साहेब यांनासुद्धा आम्ही तक्रार दाखवली की आमचं म्हणजे सदर देशी दारूचं दुकान स्थलांतरित होऊन येत आहे। त्या संदर्भात आम्ही तक्रार दाखवली। त्यांना तक्रार अर्जावर जवळपास 94 महिलांच्या पुरुषांच्या सह्या होत्या आणि तक्रार दाखवली। त्या संदर्भात ही काही वर्ष थांबलेलं होतं काम, रेंगाळलेलं काम होतं, परंतु 2 डिसेंबर 2024 पासून सदर देशी दारूचं दुकान त्या ठिकाणी चालू झालं। आता ते कसं काय चालू झालं त्यानंतर मी माहितीचा अधिकार टाकला गेलो एक्साईज डिपार्टमेंटमध्ये। त्या माहितीच्या अधिकारातून असे काही रहस्य उघडकीस आले की सदर देशी दारूचं दुकान, त्यानंतर आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई
यांचे नियम, यांचे सर्क्युलर, कायदे, ह्या सगळ्या गोष्टीचं मी बघितल्यानंतर इथे जर आयुक्त कार्यालयाच्या नियमावलीनुसार 2005च्या इथे स्थानिक प्राधिकरण जर नगर परिषद असेल, अस्तित्वात असेल, तर इथले जे स्थानिक प्राधिकरणाचे जे मुख्याधिकारी असतात, CO, त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यासोबतच इथे केलेलं बांधकाम सदर नकाशाप्रमाणे असलं पाहिजे. त्याचं प्राधिकरणाकडून, सक्षम प्राधिकरणाकडून तेही त्याचा दाखला पाहिजे. ते नसतानाही सोबत इथल्या स्थानिक रहिवाशांचा विरोध, स्थानिक महिलांचा विरोध, बुद्धविहार, या सगळ्या बाबीकडे लक्ष न देता आयुक्ताने स्थलांतरणाची परमिशन दिली. त्यामुळं इथे 2 महिन्यापासून जे नाहक त्रास जे निवासी वस्तीतील महिलांना, पुरुषांना, इथे शाळाकरी विद्यार्थ्यांना, इथे छोट्या मुलींना जो त्रास होत आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. इथे राहणाऱ्या वस्तीमधील आमच्या ज्या महिला आहे त्या महिलांच्या सुरक्षिततेचे जे धोरण आहे तेच धोक्यात आलं आहे. कारण मद्य पिणारा जो ग्राहक आहे किंवा मद्यपी आहे तो अश्लील, अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात, उघड्यावरच लघुशंका करतात. निवासी वस्ती अगदी लागलेल्या आहे. आमचे वस्तीमधील जे लहान शाळाकरी मुलं आहे त्यांच्यावर त्याचा वाईट परिणाम होतो आहे. अगदी क्षेत्र, निवासी वस्तीतील जे क्षेत्र आहे, वार्ड क्रमांक 1 अतिशय प्रभावित झालेला आहे. त्याचे दुष्परिणाम होते. आमचं धार्मिक स्थळ बुद्धविहार आहे, तिथे भिंतीवर उघड्यावर रात्रीला कोणी लघुशंका करून जात आहे, आम्हाला माहिती पडत नाही. आमच्या विहाराची सुद्धा विटंबना एक प्रकारे होत आहे. तिथे मद्य पिणारा व्यक्ती तिथे पडून असतात, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. तर बुद्धविहाराची देखील आमची शांतता भंग झाली. विविध धार्मिक कार्य पार पाडत असतात. त्यामुळं आमच्या महिलांना इथे अतिशय त्यांच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नाईलाजास्तव प्रशासन, आम्ही वारंवार अर्ज, निवेदनं कलेक्टर साहेबांना, वरती मंत्र्यांना पाठवलं तरीही त्यावर कुठलीही कारवाई, संथगतीने कारवाई होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने आम्ही इथे मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी या अंतर्गत इथे आम्ही आमच्या मागण्या घेऊन बसलो आहे. प्रशासनाला आमचं निवेदन आहे किंवा विनंती आहे की आम्ही केलेल्या मागण्या ह्या रास्त आहेत. आम्ही दिलेल्या तक्रार अर्जावर सखोल चौकशी करावं. आमच्या दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करावून जे अधिकाऱ्यांनी, ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी परवानाधारकाशी संगनमत करून, आर्थिक व्यवहार करून जो प्रशासनाची दिशाभूल, खोटा चौकशी अहवाल, जो खोटा जवाब, बेकायदेशीर कागद, बनावट कागद जोडून जे स्थलांतरणाचं प्रकरण झालं आणि सदर देशी दारूचं दुकान चालू झालं, तर त्यावर प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. तात्काळ सदर देशी दारू दुकानाचा परवानाही रद्द व्हावा आणि इथून तात्काळ देशी दारूचं दुकान बंद करावं. आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीने नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्याचा NOC नसतानाही स्थलांतरणाची जे परमिशन दिली आहे 16 ऑक्टोबर 2024चा, तो देखील आदेश त्या आदेशाचा फेरविचार करून तो तात्काळ रद्द करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जो नामंजूर केलेला आदेश होता तो कायम ठेवावा. त्याचसोबत इथे जे ठराव करून दिला होता नगरपंचायत कार्यालयाने, त्या स्थानिक प्राधिकरणांनी देखील त्या ठरावाची अंमलबजावणी करावी. नगरपंचायत अंमलबजावणी करत नसतील तर संबंधित जिल्हाधिकारी साहेब त्या कार्यक्षेत्रात येतात, तर त्यांनी देखील याची अंमलबजावणी करावी. आणि आम्ही केलेल्या मागण्या ह्या रास्तच असून आम्हाला आमच्या इथल्या निवासी वस्तीतील सर्व महिलांना आम्हाला न्याय द्यावा प्रशासनानं, हीच मागणी.